आपण बनवणार आहोत कटलेट। हे आपले कटलेट आहे, आपण तयार केलेले आहेत। हे सोयाबीनपासून बनवलेले कटलेट आहेत। तर कटलेटसाठी आपल्याला उकडलेला एक बटाटा, कोथिंबीर, ओली मिरची भाजून घ्यायचे, कांदा, लसूण आणि हे सोयाबीन असे उकडून घ्यायचे आहेत आणि आलं लसूण मिरची पेस्ट करायची आहे। भाजून घेतलेलं सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे चांगलं मिक्सरमध्ये। मध्ये आपण कोथिंबीर, मिरची, लसूण, कांदा आणि सोयाबीन त्यामध्ये पिळून टाकायचे आहेत। गरम पाण्यात उकडून घेतलेलं आहे। आलं लसूण पेस्ट आहे, थोडीशी हळद आहे कलरसाठी। इथं सोयाबीन उकडलेले आहेत ते पिळून घ्यायचे पाण्यातून काढून आणि ह्यात टाकायचे आहेत। असे पिळून टाकायचे म्हणजे मिक्सरला चांगले वाटले जातात ते। आता मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे, असं मस्तपैकी मिक्स झालेलं आहे ते। आता हे काढून घ्यायचं एका भांड्यात, त्यामध्ये लसूण मिरची वाटलेली सगळं टाकून घ्यायचं आणि थोडंसं बेसनचं पीठ आणि बटाटा त्यामध्ये कुस्करून घालायचं आहे आपल्याला, म्हणजे ते खूप पातळ नाही होणार, थोडंसं थिक होईल की आपल्याला तळायला बरं पडेल। हे आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण मिरची वाटून घेतलेलं आहे, कोथिंबीर ते त्यात मिक्स करायचं आहे। एक उकडलेला बटाटा त्यामध्ये घालायचा आहे। हे डाळीचं पीठ आहे, थोडंसं एक पळीभर घातलं मी। चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडासा बिर्याणी मसालाही आपण त्यात ॲड करणार आहोत। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण अशा पद्धतीनं। आपण ओली मिरची नको असेल तर स्किप करून आपण लाल तिखटही वापरू शकतो। हे अशा पद्धतीनं एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं मी बिर्याणी मसाला घालणार आहे चवीसाठी, कारण मला याचं फ्लेवर आवडतं म्हणून। तुम्ही धना जिरा पावडर यामध्ये वापरू शकताय। असं एकजीव करून घ्यायचं सगळं आणि बघायचं याचा एक गोळा होतोय का। होत असेल तर मग पीठ घालायची जास्त गरज नाही। असं तयार झालेलं आहे। आता याला असं थापून घ्यायचं हातावरती, टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा। खूप पातळ नाही करायचं, घट्टसर करून घ्यायचं, म्हणजे जाड टिक्क्या करायच्या, लई चपट्या नाही करायच्या। असं गरम तेलात सोडून परतून घ्यायचं दोन्ही बाजूनं। जास्त उशीर नाही लागत आहे, लगेच ह्या तळल्या जातात। आपण याला शालू फ्राय पण करू शकतो तव्यावरती ठेवून। हे बघा असे मस्त आणि टेस्टी असे आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। खायलाही ह्या खूप सुंदर लागतात, मुलांना ह्या खूप आवडतात, खूप टेस्टी।